नमस्कार. ज्ञानम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खरं म्हणजे आजचा जो विषय आहे हा खूप वेगळा आहे. अशा पद्धतीचा विषय ज्ञानम यूट्यूब चॅनलवर कधी काळी येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. सामाजिक विषय आहे आणि म्हणून आपण ज्ञानमच्या माध्यमातून या विषयावर चर्चा करत आहोत. आपली सर्वांची जास्त उत्सुकता न ताणता आजच्या विषयाचं शीर्षक आहे ते म्हणजे पळून गेलेल्या मुलीच्या पित्याची व्यथा. हो, आपण विषय बरोबर ऐकलेला आहे. पळून गेलेल्या पित्याची आणि त्याच्या घरच्या सर्व मंडळींची जी काही व्यथा असते, पळून गेलेल्या मुलीच्या घरच्या मंडळींची जी व्यथा आहे, ती व्यथा या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा आज आपण प्रयत्न करत आहोत. माणगाव तालुक्यात गेल्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडल्या आणि त्याच्यामध्ये 2 घटना ह्या अकाली मातृत्वाच्या होत्या आणि त्यातली एक घटना जी आहे ही पलायन पद्धतीच्या दृष्टीची आहे. या तिन्ही विषयांचा जर आपण विचार केला तर आज आपण फक्त तिसरा जो विषय मी सांगितला की एखाद्या घरातली मुलगी जी वय वर्ष 15 आणि 16 या दरम्यान आहे आणि ती जेव्हा घर सोडून कोणा अज्ञाताबरोबर झालेल्या परिचयाच्या माध्यमातून घर सोडून जाते, पळून जाते, तेव्हा हा विषय सामाजिकदृष्ट्या अतिशय गंभीर होतो. आणि म्हणून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाकडे पाहत आहोत. वयवर्ष 16 असलेली मुलगी घरातून पळून जाते आणि तिला कितीही समजावून सांगितलं तरीसुद्धा ती पित्याचं किंवा घरच्या मंडळींचं ऐकत नाही. आणि मग अशा वेळेस जी काही घरच्या मंडळींची घालमेल होते, ज्या पद्धतीने घरच्यांना मानसिक त्रास होतो, हा त्रास खरोखर वर्णन न करण्यासारखा आहे. मित्राची भेट झाली आणि मित्राने, मी सामाजिक काम करत असल्याने किंवा छोटीफार थोडीशी पत्रकारिता करत असल्याने अशा एका बापाची भेट घालून दिली. त्यांचा असा विषय होता की मी त्यांना काहीतरी मदत करेन, काहीतरी सल्ला देईन. पण ज्यावेळेस त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट फार पलीकडे गेलेली आहे. त्या मुलीला बापाने त्या गेलेल्या व्यक्तीकडून परत आणलं. 1-2 दिवसानंतर पुन्हा ती मुलगी आहे ही परत त्या व्यक्तीकडे गेली आणि त्या मुलीचं वय आहे वर्ष फक्त 16. या अशा पद्धतीच्या घटना समाजात का घडत आहेत, या विषयाचा परिणाम आपल्या समाजावर काय होतो आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि या भविष्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. आपल्या मुलीला चांगलं आयुष्य जगता यावं हीच प्रत्येक पित्याची आणि घरच्यांची मानसिकता असते. परंतु या सगळ्या मानसिकतेला, या सगळ्या त्यांच्या काळजीला ज्यावेळेस एखादी मुलगी हरताळ फासते, ज्यावेळेस एखादी मुलगी हे सगळं सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी निघून जाते, तेव्हा घरच्यांवर खरं म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. कायदेशीर बाबी त्या ठिकाणी असतातच, कारण वर्ष 18 पूर्ण झालेलं नसतं, अज्ञान वय असतं आणि तरीसुद्धा अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल जेव्हा एखादी व्यक्ती उचलते त्यावेळेस साहजिकच घरच्यांना, समाजातील नातेवाईकांना त्रास होतो. पित्याची भूमिका खूप प्रेमाची असते, समजावण्याची असते की आपल्या मुलीला कोणताही त्रास होऊ नये, भविष्यामध्ये तिला दुःख वाटायला येऊ नये, हा विचार पित्याच्या मनामध्ये असतो. आणि तोच भाव मला आज भेटलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत होता, त्याच्या डोळ्यातून मला दिसत होता की सर, माझ्या मुलीला ह्या जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडनं भविष्यामध्ये त्रास होऊ नये, कारण त्या व्यक्तीच्या भूतकाळाच्या ज्या काही घटना आहेत किंवा त्याने ज्या पद्धतीचं आचरण केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्रास देत असतात. आणि ती व्यक्ती आपल्या मुलीला, आपल्या त्या जिला आपण लहानाचं मोठं केलं आहे, तिला, आपल्या परीला समजावण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपली परी जेव्हा ऐकत नाही तेव्हा हताश बाप आपल्यासमोर येतो. आणि हा अशा पद्धतीचा हताश झालेला बाप आज मी सकाळी पाहिला आणि म्हणून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधावा म्हणून आजचा विषय आपणासमोर आलेला आहे. सामाजिक स्थित्यंतर जर आपण बघितलं तर ह्या घटना खूप समाजामध्ये घडत आहेत.
या घटना घडू नयेत यासाठी घरच्यांची सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका आहे, समाजाची भूमिका आहे, जे विद्यार्थी आहेत, ज्या मुली आहेत त्यांचं समुपदेशन कुठेतरी करण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे संवाद साधण्याची गरज आहे. आपल्या मुलाबाळांशी आपला संवाद किती होतो, आपली मुलगी कुठे जाते किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी तिचं वर्तनातील बदल आहेत, हे सगळे बदल जर आज घरच्यांनी पालकांनी जर जाणीवपूर्वकपणे पाहिले नाहीत आणि त्या वेळेस विषयाची समज दिली नाही तर अशा पद्धतीच्या घटना ह्या समाजात घडणारच आहेत. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना एक विनंती आहे की आपण आपल्या पाल्याशी जाणीवपूर्वक बोला, संवाद साधा. त्यांच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते त्यांना पुरवाच, पण हे पुरवत असताना काही गोष्टी ज्या आहेत या काही गोष्टी प्रकर्षाने त्यांच्यासमोर आणा आणि त्यांच्याशी संवाद साधून जेवढं त्यांच्याशी बोलता येईल तेवढं बोला. आणि हे जेवढं बोलल्यानंतर जे मन हलकं होतं मग साहजिकच घरच्यांशी एक बॉन्डिंग लागतं आपल्या. असं बॉन्डिंग नसतं का, तर असतं, पण कधीकधी एखाद्या घटनेमध्ये चुका होतात, पण त्या चुका समजावून घेऊन पुन्हा आपल्या पाल्यांना पुन्हा आपल्या जवळ घ्या. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा ज्या चुका झालेल्या असतील ह्या चुका माफ करण्याची सुद्धा पालकांची प्रवृत्ती हवी. पालकांची प्रवृत्ती अनेक वेळा आहे की आपल्या पाल्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या चुका माफ केल्या जातात, पण ह्या चुका माफ करत असतानासुद्धा योग्य ती समज आणि योग्य तो संवाद साधला तर कदाचित अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत. अतिशय दुर्दैवी बाब अशा पद्धतीचे आपल्याला म्हणावे लागतील की ज्यांना हा मानसिक त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या संवेदनांशी आपण सहमत आहोत, त्यांच्याप्रती आपल्याला आस्था आहेच किंवा सहानुभूतीसुद्धा आहे, परंतु सामाजिक भान म्हणूनसुद्धा आपण अशा पद्धतीच्या घटनाकडे पाहिलं पाहिजे. या घटना का वाढत आहेत याचासुद्धा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. विद्यार्थी हा व्हिडिओ जर पाहत असतील तर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं एक पाऊल हे घरच्यांना खूप त्रासदायक असणार आहे. चुकीचं पाऊल जर आपल्याकडनं पडलं तर निश्चितपणे आपल्या घरच्यांना, आपल्या आईवडिलांना खूप मोठा मानसिक धक्का तर असतोच, पण ही जी हानी आहे ही हानी अपरिमित अशी हानी असते आणि जी कधीच भरून निघत नाही. कारण शेवटी मान सन्मानाने जगण्याचा प्रत्येक कुटुंबाचा प्रयत्न असतो आणि या मान सन्मानाने जगण्याच्या पायरीवर जर असं काही घडलं तर निश्चितपणे त्या कुटुंबाला, त्या आईबापाला एक हादरा बसतो. आणि असं जर होऊ नये असं वाटत असेल तर त्यावेळेस व्यक्त व्हा. मुलांना जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर आपल्या आईवडिलांना जरी समजत नसलं तरी सांगा, आपल्या शिक्षकांशी बोला, आपल्या जवळच्या नातेवाईकांशी बोला. आणि तू जर चूक झालीच तर चूक झाल्यानंतर पुन्हा माघारी येण्याचे दरवाजे आपल्यासमोर उघडे असले पाहिजेत. आणि म्हणून आपण सर्वांनी सामाजिक भान म्हणून या विषयाकडे पाहिलं पाहिजे. धन्यवाद.